नमस्कार मित्रांनो, रॉयल स्टुडिओमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं हार्दिक स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, शेती संबंधी मला पीक प्रसादामध्ये असेच नवनवीन व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या बँकेचे किती लाखापर्यंत शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफी होणार आणि कर्जमाफीबद्दल याचबरोबर आपण पाहणार आहोत की कर्जमाफीसाठी जे काही सांगण्यात आलेलं आहे की कर्जमाफीसाठी 2 लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे का, 2 लाखाच्या वरचं ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी होणार का नाही. तर संपूर्ण व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास कोणत्या वरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हा प्रश्न पडलेला आहे. तर शेतकऱ्यांसाठी संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओज नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, थोडक्याच अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, 2 लाखाच्या वरचं जे काही सांगण्यात आलेलं आहे की 2 लाखावरच्यापेक्षा जास्त शेतकरी बांधवांसाठी त्यांचे कर्जमाफी होणार का न होणार का, तर शेतकऱ्यांपाशी प्रश्न पडलेला आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला सांगतो की जे काही होणार का नाही. तर पहिला महत्त्वाचं आहे की कोणत्या बँकेचं कर्जमाफी सरकार करणार आहे. तर कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. तर सरकारनं जिल्हा मध्यवर्ती विविध सहकारी बँका, विविध सहकारी पतसंस्था, राष्ट्रीय आणि ज्या ज्या शेतकऱ्यांसाठी सांगण्यात आलेले देत असतात, तर त्या सर्व बँकांचं सांगण्यात आलेलं आहे की सरकार कर्जमाफी माफ करत राष्ट्रीयकृत 2-2 लाख, 4-4 लाख, 10-10 लाख रुपयांचं कर्जमाफी असेल. तर तशी तुमची 7-12 होल्डिंग असेल तर त्याप्रमाणे. तर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या बँकामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे स्टेट बँक इंडिया सांगण्यात आलेलं आहे की बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी घेतलेलं आहे. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं जिल्हा मध्यवर्ती बँकेचं सांगितलेलं आहे. तर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं बँक ऑफ इंडिया असेल, युनियन बँक इंडिया असेल, ग्रामीण महाराष्ट्र पंजाब नॅशनल बँक आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी आहे तर सर्व बँकेच्या शेतकऱ्यांचे बनवून शेतकऱ्यांनी कर्जमाफी घेतलेलं आहे. तर त्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी हे सरकार माफ करणार आहे. तर फक्त तुम्हाला 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. तर पुढचा प्रश्न आहे की जवळपास हे हेक्टरी शेतकऱ्यांची कर्जमाफी माफ करणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांचं माफ होणार का नाही होणार. तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत आहे तर 30 सप्टेंबर 2025पर्यंत थकीत पडले असेल तर 100% माफ होणार. त्यात कोणतीही शर्त लागणार नाही. त्यात 1.5 लाख आहे, 4 लाख आहे किंवा त्यांचा मुद्दल 2 लाख आहे. तर 2,20,000 30,000 झालं तर कर्जमाफीसाठी होणार का. तर 2 लाखापर्यंत माफ होणार का, हा शेतकऱ्यांचा मूळ महत्त्वाचा पडलेला प्रश्न आहे. तर याचं उत्तर असं आहे की तुमचं कर्जमाफी किती असेल, 5 लाख असू दे, 1 लाख असू दे, 1.5 लाख असू द्या किंवा 2 लाख असू द्या. तर तुमचं कर्जमाफी 30 सप्टेंबर 2025पर्यंत थकीत पडलं असेल तर तुमचं 2 लाखपर्यंतच माफ होणार आहे. वरचं पूर्ण तुमचं माफ करावं लागणार आहे. तर तुमचं भरावं लागणार आहे. तर भरण्याचे 2 लाखापर्यंत कर्जमाफी तर त्याचं सगळं मत माफ होणार. 2,20,000 असेल शेतकऱ्यांचं, 2 लाखापर्यंत माझं वरचं 20,000 रुपये शेतकऱ्यांना भरावं लागणार. तर शेतकऱ्यांचं 3 लाख असेल 1 2 लाख माफ होणार. वरचं 1 लाख शेतकऱ्यांना कर्ज भरावं लागेल. 2 लाखावरचं किती जर असेल तर तुम्हाला कर्ज भरावं लागणार आहे. तर याच्यामध्ये आपण पाहायला गेलं तर किती लाखापर्यंत शेतकरी बांधवांसाठी पुण्यश्लोक आयला देवी योजना अंतर्गत जे काही सांगण्यात आलेलं आहे की तर या कर्जमाफी संदर्भात सांगण्यात आलेलं आहे की सरकार देणार आहे. तर परंतु कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे. तर हे प्रश्न पडलेला आहे, फार महत्त्वाचा आहे आणि या शेतकऱ्यांचं पडलेलं आहे, मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे. तर 2019 ते 3 सप्टेंबर 2025पर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी सांगण्यात आलेलं आहे तर ते कॉलफॉर्म म्हणून तुमचं 7/12 तर तुमचं असेल तर तुमचं कर्ज माफ होणार आणि इतर कुठलंही कर्ज माफ होणार नाही. पण बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे की आमचं लोन आहे, आमचं होम लोन आहे, शेतकरी आहोत, आमचं वैयक्तिक कर्ज माफ आहे, तर शेडनेटवरचं कर्ज माफ आहे, आमचं पाईपलाईनवरचं कर्ज आहे, तर किंवा इतर कुठलंही कर्ज असेल तर तुमचं कर्ज माफ होणार आहे. एकतर प्रकारचं शेतकरी बाजारावरचे 7/12वरती जे काही घेतलेलं आहे तर त्या अंतर्गत 2 लाखापर्यंत कर्जमाफी हे सरकारनं घेणार आहे. तर हे 2,2019 तर 2025 या कालखंडामध्ये ते सांगण्यात आलेलं आहे की 21चा असू दे, 22चा असू दे, 23चा असू दे किंवा 25चा असू दे आणि किंवा 30 सप्टेंबर 2025पर्यंत जे काही सांगण्यात आलेलं आहे तर ते तुमचं अंतर्गत 2 लाखापर्यंत कर्जमाफी हे पात्र होण्याआधी हे तुमचा दुसरा प्रश्न आहे की शेतकऱ्यांचं म्हणत आहे की सध्या आपण असं म्हणणं आहे की 2019चा जे काही 30 सप्टेंबर 2025पर्यंत थकीत असावं तर तुम्हाला कर्जमाफी होणार. आमच्या अगोदर खूप कर्जमाफी लाभलेलं आहे.
तर 2017ला देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी सांगण्यात आलं होतं. लाभल्यानंतर 2019ला सरकार बदललं, महाविकास आघाडी सरकार आलं आणि उद्धव ठाकरे सध्या मुख्यमंत्री झाले. तर उद्धव ठाकरेच्या माध्यमातून सांगण्यात पुन्हा एकदा कर्जमाफी घोषणा केली. त्या योजनेचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. तर शेतकरी बांधवांसाठी 2017ला 19ला कर्जमाफी झालं, तर 2019 कर्ज घेतलं. तर मग आता आमचं 30 सप्टेंबर 2025 पूर्वी जे काही सांगण्यात आलं होतं तर ते कर्जमाफी होणार का? तर किती जर कर्जमाफी झालं तर तुमचं कर्जमाफी थकीत असेल तर तुमचं सरकारने दिलेल्या तारखेनुसार तुम्हाला 100% या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये एवढंच आहे. पुढच्या व्हिडिओ भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.